हे बघा, लहान मुलांच्या ॲक्टिव्हिटी बुकमधलं एक साधंसं पान वाटतंय, बरोबर? पण जरा थांबा. आपण जर नीट निरखून पाहिलं ना, तर आपल्याला कळेल की हे साधं पान नाही आहे. ओळख, भावना आणि आपली सामाजिक रचना यांसारख्या कितीतरी खोल गोष्टी हे पान अगदी सहजपणे शिकवतात. तर आज आपण काय करणार आहोत? आपण ह्याच एका पानाला अक्षरशः उलगडून बघणार आहोत. याच्या मागेची काही हुशारी आहे, जी विचारपूर्वक केलेली रचना आहे, ती समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर आपण बघणार आहोत की या पानात काय काय दडलंय. आपण झाडाचा अर्थ समजून घेऊ, मग मुलं यात कसं सहभागी होतात ते पाहू, आणि सगळ्यात महत्त्वाचं, यात विचारलेल्या 3 प्रश्नांमागे काय उद्देश आहे हे पण जाणून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया. आता या पानाकडे फक्त एक चित्र म्हणून बघायचं नाहीये. हे खरं तर भारतातल्या महाराष्ट्रातील मुलांसाठी तयार केलेलं एक अतिशय विचारपूर्वक डिझाईन केलेलं शैक्षणिक साधन आहे, एक टूल आहे. अच्छा, आता या पानावर आपलं लक्ष सगळ्यात आधी कुठे जातं? बरोबर, त्या मोठ्या झाडाकडे. हे आहे फॅमिली ट्री. तर आपण आधी याच झाडाबद्दल बोलूया आणि एक रूपक म्हणून ते किती महत्त्वाचं आहे हे पाहूया. पण विचार करा, मुलांना कुटुंब म्हणजे काय हे शिकवण्यासाठी झाडाचं प्रतीक इतकं प्रभावी का ठरतं? का वापरलं जातं हे इतक्या सहजपणे? कारण खूप सोपं आहे. झाड म्हणजे वाढ, जोडणी आणि आपली मुळं. या सगळ्या गोष्टी झाडाच्या प्रतीकातून अगदी सहजपणे समोर येतात. बघा, झाडाचा प्रत्येक भाग आपल्याला कुटुंबाबद्दल काहीतरी सांगतो. झाडाची मुळं, ती म्हणजे आपला वारसा, आपले पूर्वज. खोड हे आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ, त्याची ताकद दाखवतं. फांद्या म्हणजे कुटुंबातील वेगवेगळे सदस्य. आणि पानं म्हणजे त्यांची होणारी वाढ आणि त्यांचं आयुष्य. किती सोपं आणि सुंदर आहे नाही? ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण झाडाच्या प्रतिकात्मक अर्थाबद्दल बोललो. पण आता आपण या पानातील एका अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळूया, आणि तो म्हणजे मुलांचा सक्रिय सहभाग. इथे वरती एक अगदी स्पष्ट सूचना दिलेली आहे. तुमच्या कुटुंबातील व्यक्तींचे फोटो चिकटवा किंवा चित्र काढा. आणि हीच ती सूचना आहे जी मुलांना फक्त बघण्याच्या भूमिकेतून बाहेर काढून थेट कृती करायला लावते. आणि जेव्हा एखादं मूल स्वतःच्या कुटुंबाचे फोटो इथे चिकटवतं किंवा चित्र काढतं, तेव्हा एक खूप मोठा मानसिक बदल घडतो. आता ते फक्त माहिती घेणारा कोणीतरी राहिलेलं नाहीये, तर ते स्वतः त्या माहितीचा एक महत्त्वाचा भाग बनतं, एक निर्माता बनतं. यामुळे काय होतं माहितीये? यामुळे मुलांमध्ये एक आपलेपणाची भावना येते. हे माझं कुटुंब आहे, हे माझं झाड आहे, ही भावना तयार होते. त्या संकल्पनेवर त्यांची स्वतःची मालकी येते. आणि यामुळेच त्यांचं कुटुंबाशी असलेलं भावनिक नातं अधिक घट्ट होतं आणि त्यांचं कुटुंबातील स्थानही पक्कं होतं. बरं, आता झाड झालं, मुलांचा सहभाग झाला. आता आपण वळूया या पानाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. याच्या तळाशी दिलेले ते 3 प्रश्न. हे प्रश्न म्हणजे या संपूर्ण ॲक्टिव्हिटीचा बौद्धिक गाभा आहे. हे प्रश्न काही असेच दिलेले नाहीत. त्यांची एक खास रचना आहे, एक क्रम आहे. ते मुलांना हळूहळू, टप्प्याटप्प्याने सोप्या गोष्टींकडून अधिक गुंतागुंतीच्या संकल्पनांकडे घेऊन जातात. तर ही एक प्रकारे 3 टप्प्यांची चौकशी आहे. पहिला प्रश्न आहे कोण याबद्दलचा, म्हणजे ओळखीबद्दल. दुसरा प्रश्न आहे भावनांबद्दल. आणि तिसरा प्रश्न आहे योगदानाबद्दल. चला प्रत्येक प्रश्न आपण सविस्तरपणे पाहूया. पहिला प्रश्न अगदी साधा आहे. तुझ्या घरात कोण कोण राहते? हा प्रश्न मुलाला त्याच्या आजूबाजूच्या वास्तवाशी जोडतो आणि कुटुंबाची एक प्राथमिक ओळख करून देतो. म्हणजे ह्या प्रश्नाचा उद्देश काय? तर कुटुंबाची रचना काय आहे, त्यात कोण सदस्य आहेत, याची एक पायाभूत ओळख करून देणं. इथे फक्त फॅक्ट्स म्हणजे तथ्य महत्त्वाची आहेत. आता बघा, दुसरा प्रश्न कसा थेट तथ्यांवरून भावनांवर येतो. प्रश्न आहे, तुझ्या घरात तुला सर्वांत जास्त कोण आवडते? आणि हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण तो मुलांना स्वतःच्या आत डोकावून बघायला शिकवतो. आपल्या भावना काय आहेत त्या ओळखायला आणि त्या व्यक्त करायला शिकवतो. ही एका अर्थाने भावनिक बुद्धिमत्तेची, इमोशनल इंटेलिजन्सची पहिली पायरी आहे. आणि आता येतो तिसरा आणि शेवटचा प्रश्न, जो मुलांचा दृष्टिकोन आणखी व्यापक करतो. तो त्यांना वैयक्तिक पातळीवरून थेट सामाजिक पातळीवर घेऊन जातो. प्रश्न आहे, तुमच्या कुटुंबातील व्यक्ती कोणकोणती कामे करतात? आणि हे खरंच खूप हुशारीचं आहे, कारण हा प्रश्न मुलांना शिकवतो की कुटुंब म्हणजे फक्त काही लोकांचा समूह नाही, तर ती एक व्यवस्था आहे, एक सिस्टम आहे, जिथे प्रत्येक जण काहीतरी भूमिका बजावतो, काहीतरी काम करतो. हे एकमेकांवर अवलंबून असणं आणि योगदान देणं या मूलभूत संकल्पना इथे शिकवल्या जातात. तर मग आता आपण हे सगळे भाग एकत्र जोडून पाहूया. झाड, मुलांचा सहभाग आणि हे 3 प्रश्न.
हे सगळं मिळून एका पानातून एक किती मोठा धडा तयार होतो ते बघूया. तर या सगळ्या विश्लेषणातून आपल्याला काय कळतं? हे जे साधं दिसणारं एक पान आहे ते खरं तर आत्मजागरूकता, भावनिक बुद्धिमत्ता आणि अगदी समाजशास्त्राच्या मूलभूत संकल्पना शिकवणारा एक अत्यंत प्रभावी आणि मल्टीलेयर्ड धडा आहे. शेवटी या एका पानाच्या डिझाईनमधून आपण काही खूप महत्त्वाच्या गोष्टी शिकू शकतो, जसं की अवघड संकल्पना सोप्या करण्यासाठी प्रतीकांचा वापर कसा करायचा, मुलांना शिकण्याच्या प्रक्रियेत सक्रिय कसं करायचं आणि योग्य प्रश्न विचारून त्यांची समज हळूहळू कशी वाढवायची. साध्या साधनांमध्ये किती मोठी ताकद लपलेली असू शकते हे याचं उत्तम उदाहरण आहे. आणि जाता जाता एक विचार नक्की करा. जसे या पानात कुटुंबाला समजून घेण्यासाठी 3 प्रश्न विचारले आहेत, तसेच तुमच्या स्वतःच्या कुटुंबाची कहाणी सांगणारे, त्याची ओळख, भावना आणि योगदान स्पष्ट करणारे मूलभूत प्रश्न कोणते असू शकतात?